आपण गावोगाव यात्रा करतो, अखंड हरिनाम सप्ताह करतो, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव खूप म्हणजे मोठ्या उत्साहाने साजरे करतो. लाखो रुपये आपण त्याच्यामध्ये घालवतो. नको आपल्या मनामध्ये यायला की एखाद्या वर्षी आपण यात्रा बंद ठेवू पण आपली शाळा उभी करू. 10 लाख रुपये ह्या गावाने फक्त उभे केलेले आहेत आणि त्यातून ही अशी शाळा एक उभी राहिलेली. लाखो रुपये आपण यात्रेला खर्च करत असताना कधीतरी आपल्याला आपल्या मुलांची आठवण व्हायला पाहिजे. तसं जर झालं आणि प्रत्येक शाळा जर इतकी सुंदर झाली तर आपली मुलं आपली शाळा सोडून खाजगी शाळेत जाणारच नाहीत. खाजगी शाळांची फी जर आपण पाहिली तर कित्येक कुटुंबांचं तेवढं उत्पन्न नाही आणि मग कुठंतरी पोटाला चिमटे घेऊन पोरांना शिकवायचं म्हणून आणखी काहीतरी काम करायचं. पण मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अहोरात्र काम करून ते खाजगी शाळेला पाठवले जातात. पण त्याच दर्जाची शाळा, सरकारी शाळा जर आपल्या गावात उपलब्ध असेल किंवा आपण तशी तयार केली, कारण शासनाच्या बाजूने जेवढं काही दिलं गेलं पाहिजे होतं ते दिलं आहे. जमीन शासनाचीच आहे, इमारत शासनाचीच आहे, शिक्षक शासन देत आहे. थोड्याफार ज्या काही सुविधा आहेत तिथं तयार करणं, पॉलिशिंग आहे, ह्या गोष्टी आपण आपल्या नको का करायला तर त्या केल्या पाहिजेत. आणि त्या इथं गर्दरेवाडीकरांनी जो निर्णय घेतला आहे की त्यांनी यात्रा बंद ठेवली त्यांची आणि ते पैसे सगळे शाळेला लावलेत आणि शाळा उभी राहिली. आज आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा इथून एकही मूल इंग्रजी माध्यमात जाणार नाही. उलट 16 मुलं होती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारी, आणखी 6 मुलं इथं एक्स्ट्रा आलेत. इथं 22 मुलं झाली. जूनमध्ये तो आकडा कदाचित 40-50च्या पुढे गेलेला असेल.